ॲड चालू झालं. रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा. कुंडलिक वरद हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्री संत गणेशनाथ स्वामी महाराज की जय. उन्मळे चित्त प्रेम दाटे डोळा, हृदयी जिव्हाळा मुखी नाम, उभे रोमांचित नेत्री अश्रुपात, कंठ सद्गदित आठविता, गाता आणि नाचता डोले छंदे टाळी, कीर्तन समेळी गोपाळाच्या, गरुड ध्वज पताका मृदंगानी टाळ, वैष्णव सकळ भक्ती सुख, करीते जय जयकार देव 33 कोटी, विमानाच्या दाटी पहावया, पुष्पांचा वर्षाव करीते नाम घोष, यांनी सर्व वास लाजविला. गणेशनाथ म्हणे सत्य भक्तिभाव, बांधला हा देव जाऊन दी, उभे रोमांचित नेत्री अश्रुपात, कंठ सद्गदित आठविता. रामकृष्ण हरी. आज 25 जून 2022 श्री गणेशनाथ महाराज फेसबुक पेजच्या माध्यमातून संस्थान उजनी, तालुका औसा, जिल्हा लातूर, आमचे स्नेही श्री श्रीकांतजी ढवण यांच्या आग्रहास्तव या अभंग निरूपण मालिकेमध्ये आज श्री संत गणेशनाथ स्वामी महाराजांच्या अभंगावरती पुनश्च एकदा प्रवचन चिंतन करण्याचा सुयोग प्राप्त झालेला आहे. सद्गुरूची ज्या वेळेला कृपा होते शिष्यावरती, साधकावरती, त्यावेळेस तो त्यांच्याद्वारा होणारा शक्तिपात असतो आणि संत आणि सद्गुरूच्या शक्तिपाताचा परिणाम त्या शिष्याच्या, साधकाच्या चित्तावरती होत असतो. विशेष करून संत सद्गुरूच्या कृपेतून अंतःकरणावरती परिणाम होत असतो. सद्गुरु कृपेतून त्या साधकाला प्रेम प्राप्त होत असतं आणि हे प्रेम भगवत दर्शनाने होतं, हे प्रेम नामातून प्रगट होतं आणि हे प्रेम त्या साधकाच्या देहातील काकीमुख उघडल्यानंतर त्याला ते प्राप्त होतं.
संसारातलं प्रेम वेगळं, प्रपंचातलं प्रेम वेगळं, देहासक्तीतलं प्रेम वेगळं. परंतु हे संत महात्म्यांनी जो प्रेम शब्दाचा उल्लेख केलेला आहे, मग तो श्री संत ज्ञानोबारायापासून श्री संत तुकोबाराय निळोबारायापर्यंत जेवढे काही संत महात्मे आपल्या महाराष्ट्रात किंवा भरतखंडामध्ये होऊन गेले, त्या सर्व संतांनी जो प्रेम शब्द वापरलेला आहे तो आत्मस्वरूपाच्या संबंधाने किंवा देवस्वरूपाच्या संबंधाने. देहावरचं जे प्रेम आहे ते वासनात्मक असतं. प्रापंचिकाचंही प्रेम असतं. मित्रप्रेम हा शब्द आहे, मित्रावरही प्रेम असतं, पशुपक्ष्यांवरही प्रेम असतं, स्वतःच्या देहावरही प्रेम असतं. हे प्रेम वासनात्मक प्रेम आहे. परंतु चित्त ज्या वेळेला निर्वासनायुक्त होत असतं, तरीच हरिदास म्हणविता श्लाघिजे, निर्वासना केजे चित्त आधी. हरिदास हरिभक्त म्हणून घेत असताना आपलं चित्त निर्वासनायुक्त झालेलं आहे का, आपलं चित्त वासनारहित झालेलं आहे का, त्याची चाचपणी त्या साधकाने, त्या पारमार्थिक म्हणून घेणाऱ्या व्यक्तीने करणं गरजेचं आहे. कारण जे प्रेम तयार होतं, परमात्म्याबद्दलची जी आवड निर्माण होते, परमात्म्याबद्दलची जी ओढ निर्माण होते, त्याला जिव्हाळा म्हटलेला आहे. आणि हा जिव्हाळा नामातून प्राप्त होतो. संत शक्तिपात करतात आणि आपल्याला नाम देतात. मग ते राम असेल, कृष्ण असेल, विठ्ठल असेल किंवा मंत्र असेल त्यांचा, सोहम असेल. तत्वमसी महावाक्याचा बोध महात्म्य करतात, नामदेवराय बोलतात, किंवा श्री तुकोबाराय सांगतात, किंवा निळोबाराय सांगतात. येऊनिया कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी देऊनी प्रसाद केले सुखी. डोक्यावर हात ठेवतात, मस्तकी तुझा ना ठेविला कर. श्री संत नामदेवराय सांगतात की खेचर स्वामीच्या कृपेने त्यांना नाम प्राप्त झालं. अनेक पंथामध्ये त्याला, शीख पंथामध्ये सुद्धा त्याला नामच म्हटलेलं आहे. ते ओंकाराला नाम म्हणतात. कोणी साधक त्यांच्या गुरुमार्गातून सोहम या मंत्राला नाम म्हणतात, किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपाव सर्व काळ. आपल्या वारकरी संतांनी देवाच्या नामालाही नाम म्हटलेलं आहे. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ. संतांनी विठ्ठल नामही म्हटलेलं आहे त्याला, आणि कुठे कुठे प्रसंगानुरूप मंत्रही म्हटलेला आहे. त्या नामाचं चिंतन करत असताना, त्या नामाचा जप करत असताना, जप हा वाचिक असतो, जप हा उपांशू असतो, आणि जप हा मानसिक हे असतो. वाचिक असतो त्यावेळेला वैखरीने चालू असतो, उपांशी सुद्धा वैखरीनेच चालू असतो, फक्त तो आपल्याला ऐकू येईल एवढा इतपत चालू असतो. परंतु मानसिक ज्या वेळेला चालू असतो जप नाम, त्यावेळेला त्याचा संबंध मध्यमवाणीशी येतो. वैखरीचा उपरम मध्यमेमध्ये होतो, आणि मध्यमेमध्ये कंठात त्या नामाचं चिंतन चालू असतं. जीभ हालत नाही, ओठ हालत नाहीत, पण नाम चालू असतं. मनाचा संबंध असतो त्या चिंतनाला. तिथून पुढे ते नाम पश्यंतीमध्ये उतरतं. आपण वरचेवर अंतर्मुख होत जातो, आणि त्या नामाचं चिंतन करत असताना तुकोबाराय बोलतात, ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद. प्रपंच म्हणजे अधोमुख आणि परमार्थ म्हणजे ऊर्ध्वमुख. देहाला दोन मुख आहेत. एक अधोमुख आहे, विषयभोगाचे जे मुख ते अधोमुख, आणि भक्तीचा जो भोग सुख सोहळा प्राप्त होतो, केला भोगवटा आम्हा लागे, भक्ती भोग
हा प्रेमाचा भोग हा वृत्तीला प्राप्त होतो, अंतःकरणाला प्राप्त होतो. ते जे सुख प्राप्त होतं आपल्याला ते ऊर्ध्वमुखातून प्राप्त होतं. म्हणजे प्राण आणि अपान हे देहाच्या बाहेर वाहतात. म्हणजे अपान प्राण जेव्हा देहाच्या बाहेर वाहतात त्यावेळेला ते अधोमुख आहेत. आणि मग शक्तिपातातून गुरुकृपेतून ज्यावेळेला प्राण अपान समानात ऐक्य होतात त्यावेळेला ते ऊर्ध्व होतात. आणि मग हा प्राण अत्यंत सूक्ष्म होऊन श्वासोच्छ्वास वेगळा, हा अत्यंत स्थूल आहे. त्यानंतरचा टप्पा प्राणाचा टप्पा आहे. त्यानंतरचा टप्पा प्रणवाचा टप्पा आहे. आणि मग आपण त्यावेळेला शून्यातीत होतो. अधशून्य, मध्यशून्य, ऊर्ध्वशून्य, महाशून्य. आणि जेवढा प्रणव आणि मग चौथं शून्य ओलांडल्यानंतर आपण महाकारणाच्या अतीत होतो. एक एक देह ओलांडत जातो आपण. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. एकेका देहाच्या एक एक अवस्था आहे. स्थूल देहाला जागृत अवस्था आहे, सूक्ष्म देहाला स्वप्नावस्था आहे, कारण देहाला सुषुप्ती अवस्था आहे आणि महाकारण देहाला तुरीय अवस्था आहे. आणि या तुरीय अवस्था ज्यावेळेला आपण ओलांडतो त्यावेळेला आपण गोल्हाट मंडळ ओलांडतो. म्हणजे आउटपीठामध्ये प्रवेश होतो. त्रिकूट श्रीहाट गोल्हाट. आणि मग आउटपीठामध्ये आपण जातो. आणि आउटपीठ ओलांडल्यानंतर मग भ्रमरगुंफा, ब्रह्मरंध्र आणि सहस्त्रदळामध्ये प्रवेश होतो. तिथे आपल्याला उन्मनी अवस्था प्राप्त होते. हा नामाने प्राप्त होणारा जिव्हाळा आहे. मग ते नाम अखंड चालू राहतं. आपण नाही घेतलं तरी ते जागृती, स्वप्न, सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे. म्हणजे इतकं प्रगत नामचिंतन ज्या वेळेला होतं आपल्याला अनुभव येतो तो नामाचा महाकारण आणि उन्मनी या स्थितीमध्ये, तुर्या आणि उन्मनी या अवस्थेमध्येच नामाचा अनुभव येतो. अन्यथा आपण सुषुप्तीपर्यंत प्रापंचिकच आहेत. गाढ झोपेमध्ये असतो, तिथे सुख असतं, तिथे आनंद असतो, पण त्याचा अनुभव येत नाही आपल्याला. कारण अनुभव घेणाराच त्या आनंदामध्ये निमग्न झालेला असतो. हृदय, रक्ताभिसरण संस्था हृदय हे वेगळं. विज्ञानाच्या माध्यमातून शुद्ध रक्ताचा पुरवठा करणे, अशुद्ध रक्त परशुद्ध करून त्याचा पुरवठा करणे, हे असं चालू असतं. ही जी प्रक्रिया चालू आहे ते हृदय वेगळं. पण इथे संत महात्म्याने सहस्त्रदळाला हृदय म्हटलेलं आहे. कारण जनाबाई बोलतात, हृदय कमळावरी जाशी जनी म्हणे मुक्त होशी. आणि हे हृदय कमळ, या हृदय कमळामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला काकीमुखाचा दरवाजा सद्गुरू कृपेने उघडला पाहिजे. आपल्या संप्रदायामध्ये श्री संत गोरोबा काका साहेबांना, कारण उजनी हे गाव ज्या तेरणा नदीच्या काठावर आहे ती तेरणा नदी तेर या गावावरून वाहत आलेली आहे. तेरखेड्याला तिचा उगम आहे. वाशी तालुक्यामध्ये इंदापूर परिसरात तेरखेडा हे गाव आहे आणि तिथून या तेरणा नदीचा उगम आहे. तेर म्हणजे तेरे, कान्होबा तेरे तेरे ते, म्हणजे तत्पद, बरं का. तेरे भक्ताला, शिष्याला सांगत असताना ते तत्त्वम असी, ते तू आहेस, त्याचा बोध केलेला आहे, बरं का. म्हणून गोरोबा काका साहेबांना काका म्हणतात. आणि आपल्याकडे काका कोणाला म्हणतात? काका आपण आपल्या वडिलाच्या मोठ्या भावाला काका म्हणतो. म्हणजे ते आपल्या वडिलापेक्षा अगोदर जन्माला आलेले आणि अनुभवी, म्हणून त्यांना काका म्हणतो. वारकरी संप्रदायामध्ये आपण श्री संत गोरोबा महाराजांना काकासाहेब म्हणतो. काका म्हणजे ज्यांचं काकमुख उघडलेलं आहे, ज्यांचं काकीमुख उघडलेलं आहे. मायेशी रुसले भावाशी त्यागिले, येऊनी राहिले काकापाशी. काकीमुख दावा, काकीमुख दावा, काकीमुख दावा बाई यांनो. काकीचे श्रीमुख गोरक्षा लाधले, काकीने पुशिले गोरक्षाशी. नामा म्हणे आम्हा काकी पै ओळली, 17वी दिदली दोहावया. आणि हे काकीमुख आदिनाथ भगवान शंकरांनी मत्स्येंद्रनाथाचं उघडलेलं आहे, पुन्हा गोरक्षनाथाचं उघडलं. तिथून पुढे परंपरेमध्ये
गहिनीनाथांचं उघडलं, तिथून पुढे श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचं उघडलं. आज असा सुयोग पर्व काळ आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा आज समाधी सोहळा आहे. ज्येष्ठ वद्य द्वादशीला श्री संत निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी घेतली त्र्यंबक शिखरी श्री त्र्यंबकेश्वराच्या भगवान ज्योतिर्लिंगाच्या सानिध्यामध्ये, आणि ब्रह्मगिरीच्या पायथ्याला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथे आजचा दिवस समाधीचा दिवस आहे. आज फार मोठा योगायोग आहे आणि तो माझ्या भाग्यानं सुद्धा मला प्राप्त झालेला आहे प्रवचनासाठी. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुळ, हे पावन कृष्ण नामे. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. किंवा निवृत्तीने तत्वता सांगितले. मला जे प्राप्त झालं, ज्ञान गुडगंब ज्ञानदेवाला आदर निवृत्ती दिले माझ्या हाती. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिले संपूर्ण माझ्या हाती. आणि ते नाम, ती गुरुकृपा श्री संत निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबाऱ्यावरती केली. आणि तिथून पुढे वारकरी संप्रदायामध्ये हा परमार्थ प्राप्त झाला सर्वांना. त्या नामाचा जेवढा अनुभव येतो, परमार्थाचा अनुभव हा चित्तामध्ये येत असतो. मन सैरभर फिरत असतं जगामध्ये. मनाने प्रपंचाचा अनुभव येतो, संसाराचा अनुभव येतो. बुद्धीने विचार करतो आपण. पाठांतर वेगळं, टिपण घेऊन पाठ करून सांगणं वेगळं. त्याचा ज्या दिवशी अनुभव येतो तो नामाने आलेला असतो. हा आलेला आहे का आपल्याला सर्वांना, हे ज्याचे त्याने ठरवायचं. स्वतःच्या मनाला विचारा की आपल्याला चित्तामध्ये परमार्थाचा अनुभव आलेला आहे का, आपल्याला भगवत प्रकाशाचं दर्शन झालेलं आहे का, की भगवंताचा नामध्वनी आपल्याला श्रवणाला कानाला गोचर झालेला आहे का, आपल्या हृदयामध्ये चालू असलेलं नाम ते आपण ऐकलं का, नामरूपाचे बांधले मोटळे त्याचा अनुभव आपण श्री गुरु कृपेने घेतलेला आहे का. पाठ करून सांगणं वेगळं, वाचन करून पाठ करून कोणाचं टिपण घेऊन ऐकून सांगणं वेगळं, अनुभव घेऊन सांगणं वेगळं. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. उन्मळे चित्त प्रेम दाटे डोळा. प्रेम जेवढा डोळ्यामध्ये दाटून येतं, कानी जे पेरिले डोळा उगवले, असं शांतीब्रह्मनाथ महाराज सांगतात. कानात पेरलेलं डोळ्यात उगवलं म्हणतात. खरं तर कानात पेरलेलं कानातच उगवायला पाहिजे, पण इथे संतांची भाषा आहे, कानामध्ये पेरलं जे नाम किंवा मंत्र त्याचा अनुभव डोळ्यात येतो. कारण त्याचं रूप डोळ्यामध्ये प्रगट होत असतं. नामा म्हणे रूप डोळ्याची बाहुली, तीच जगी झाली जगदाकार. तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. पूर स्वरूपाचा आला, नामदेवराच्या गाथ्यामध्ये प्रमाण आहे, ऐका. पाण्याचा पूर वेगळा, पूर स्वरूपाचा आला तेने डोळा झाकुळीला. स्वरूपाचा म्हणजे परमात्म प्रकाश इतका दाटला डोळ्यामध्ये की त्याने डोळा झाकून गेला. हा अंतरंग आतला अनुभव आहे, हा हृदयाकाशातला अनुभव आहे. बरं का. अनेक आकाश आहेत आपल्या हृदयाकाशापर्यंत जात. हृदय कमळावरी जाशी जनी म्हणे मुक्त होशी, असं जनाबाई सांगतात. बरं का. गगन वेगळं, गगनाहुनी वाढ नाम आहे. नामाची उंची एवढी आहे की ते गगनाच्याही वर जातं. आकाश वेगळं, अंबर वेगळं, व्योम वेगळं, नभ वेगळं. आकाशमंडळ, अंबर, व्योम, नभोमंडळ हे सगळे आकाशच आहेत, पण ह्याचे वेगवेगळे टप्पे आहेत पुढे. आणि शेवटी ज्या वेळेला गगन नावाचं आकाश येतं, बरं का. आकाश हे आकाशच आहे, व्योम हे आकाशच आहे, अंबर हे आकाशच आहे, आणि नभ हे आकाशच आहे. आपण नभोवाणी केंद्र असं आकाशवाणी केंद्राला नभोवाणी केंद्र म्हणायचे. नभोमंडळ आहे, आकाशमंडळ, व्योममंडळ. उभे सुरवर ते व्योमी. प्रभू रामचंद्राचा जन्म झाला त्यावेळेला व्योम नावाच्या आकाशामध्ये सुरवर देवता उभ्या होत्या. अंबर नावाचं आकाश आहे. अंबर झरे तुषारे. भावार्थ रामायणामध्ये जेवढा लक्ष्मण शक्तीचे जे अध्याय आहेत 7, त्यात जो 5वा अध्याय आहे त्याच्यामध्ये अंबर आकाशाचा उल्लेख केलेला आहे. अंबर झरे तुषारे, झरत ते अंबर म्हणजे 17वी जीवन कळा. बरं का. जय जय झनकट, जय जय झनकट.
अनुहात झेंगट नाद गरजे गोरोबा काका महाराज सांगतात. त्यावेळेला अनुहात वाजायला लागतो, त्यावेळेला मस्तकातला अमृत पाझरायला लागतं. तो जिव्हाळा आहे. नामामृत गोडी वैष्णवाला धली योगी असा धली जीवनकळा. ती जीवनकळा प्राप्त होते, 17वी जीवनकळा त्याला म्हणतात. तो जिव्हाळा प्राप्त होतो आणि मग ते नाम सुटत नाही, ते नामच आपल्याला सोडत नाही. एक काळ असा आहे की आपण नामाला सोडायचं नाही. त्यावेळेला जे निज आतलं जे नाम, शुद्ध नाम श्रीहरीचे निजमुखी लागला चाळा, असं संतांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे ते शुद्ध नाम, बरं का, शुद्ध मुख, शुद्ध मुखाला त्या श्रीहरीच्या नामाचा चाळा लागतो. नाम हे शुद्धच असतं. नाम खरं तर ते पवित्र आहे. पवित्रा नाम पवित्र व मंगलानंच मंगलम. पवित्राणी परिकर नाम विठोबा-रायाचे, असं ते पवित्र नाम ज्या वेळेला आपण घेतो. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. संतांना सुद्धा मंगल म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर मंगळ मुनी सेवा करी दासी जनी. श्री संत जनाबाई महाराजांनी ज्ञानोबाऱ्याला मंगळ मुनी म्हटलेलं आहे. त्या मंगळ मुनीने दिलेलं, मुनी म्हणजे ऋषी संत साधू, त्यांनी दिलेलं नाम, ते नाम मंगळ आहे. ते चित्त उन्मळतं, म्हणजे चित्ताचा विकास होतो आणि बाह्याकृती असलेलं चित्त, जगताचा विचार करणारं चित्त, जगाशी संबंधित असलेलं चित्त, ते अंतर्मुख ज्यावेळेला होतं त्यावेळेला ते उन्मळित होतं. मन बुद्धीचा ज्यावेळेला चित्तात प्रवेश होतो त्यावेळेला ती वृत्ती, चित्तवृत्ती भगवत स्वरूपाशी संबंधित ज्यावेळेला स्पर्श करते भगवत चरणाला, त्यावेळेला ते उन्मळित होतं. चित्त मोहरलं जातं. मोहरोणी चित्ता आणू हळूची वरी हिता. चित्त मोहरतं. वृक्षाला ज्यावेळेला मोहर लागतो त्यावेळेला मोहर हे फूल आहे त्या वृक्षाचं, आणि तिथून पुढे फळ लागतात. पण आजी संसार सुफळ झाला गे माय, परमार्थातलं फळ आपल्याला प्राप्त होतं. भगवत प्राप्ती हेच फळ आहे. विठ्ठलाची भेट होणं हेच फळ आहे. देव भेटतो म्हणजे असे बाहेर माणसासारखा येऊन कडकडून भेटतो, ही समज थोडीशी मला चुकीची वाटते जनमानसामध्ये रूढ असलेली. देव भेटतो म्हणजे तो अंतःकरणात, चित्तामध्ये देवाची भेट होते. देवाची जी गाठ होते, गाठभेट होते, चित्तामध्ये होत असते. उन्मळे चित्त प्रेम दाटे डोळा. चित्त ज्यावेळा उन्मळतं त्यावेळा प्रेम डोळ्यामध्ये दाटून येतं. हृदय जिव्हाळा मुखी नाम. मुखामध्ये सतत नाम आणि हृदयामध्ये जिव्हाळा निर्माण होतो, ओलावा. मग त्यावेळेला त्याचे परिणाम देहावर बाहेरून व्हायला लागतात. उभे रोमांचित. शरीरावर असलेला जो केश संभार आहे त्याला रोम असं म्हटलं जातं. नेत्री अश्रुपात. आणि डोळ्यातून अश्रुपात गळायला सुरुवात होतं. रडणं वेगळं आणि प्रेमाश्रू वेगळे. रडत असतानाही अश्रू डोळ्याला येतात आणि परमात्म्याच्या आठवणीने सुद्धा अश्रू डोळ्याला येतात. सद्गदित कंठ दाटो येणे फुटो हृदय. कंठ सद्गदित आठविता. कंठ सद्गदित होतो. बाष्प तसे अष्ट सात्विक भाव निर्माण होतात. अष्ट सात्विक भाव ज्यावेळेला ओलांडतो त्यावेळेला आपल्याला प्रेम प्राप्त होत असतं. लक्षात ठेवा. उभे रोमांचित. 3.5 कोटी रोम आहेत मानवी देहावर. अंग शहारल्या जातं. माणसं म्हणतात अंगाला काटा आला. गार हवा ज्यावेळेला शरीराला लागते त्यावेळेला अंग शहारतं. तसं भगवंताच्या आठवणीने सुद्धा कधी कधी रोम आणि उभे राहतात.
नाम आठविता सद्गदित कंठी, प्रेम वाढे पोटी ऐसे करी. तुकोबारा देवाला मागतात, मी जेव्हा नामाची आठवण करतो, तुझी आठवण करतो नामाच्या माध्यमातून, त्यावेळा कंठ माझा सद्गदित होतो. पण कधी कधी प्रेम वाढत नाही असं वाटतंय. प्रेम वाढे पोटी ऐसे करी. इथे पोट म्हणजे उदर, अन्न भरण्याचं पोट नाही, इथे पोट म्हणजे अंतःकरण, हृदय, या अर्थाने तुकोबारा शब्द वापरतात. असं कधी झालं का आपल्याला? पहा, रडतानाचे अश्रू अश्रुपिंडाच्या जवळून वाहतात. ते उष्ण असतात, कारण ते दुःखाचे अश्रू असतात म्हणून ते उष्ण असतात. पण प्रेमाचे ज्यावेळेला अश्रू निर्माण होतात, भगवंताची आठवण करत असताना, नामचिंतन करत असताना, किंवा प्रेम निर्माण झाल्यानंतर ज्यावेळेला डोळ्याला पाणी येतं, त्यावेळेला डोळ्याच्या कानाकडची जी बाजू आहे तिकडून ते अश्रू ओघळत असतात आणि ते थंड असतात. शीतलता, भक्ती म्हणजे शीतलता, भगवत दर्शन म्हणजे शीतलता, शांती. ते अश्रू थंड असतात. कधी तसे अश्रू ओघळले का? भगवंताचं प्रेम निर्माण झाल्यावर ते ओघळणारे अश्रू थंड असतात आणि कानाच्या बाजूच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून ते अश्रू ओघळत असतात. दुःखाचे अश्रू नाकाच्या जवळून वाहतात, अश्रुपिंडातून वाहतात. ते उष्ण असतात. परंतु भक्तिप्रेमातले जे अश्रू आहेत, उभे रोमांचित नेत्री अश्रुपात, डोळ्यातून सारखं पाणी गळायला लागतं. भगवंताच्या आठवणीमध्ये कंठ सद्गदित आठविता, कंठ सद्गदित होतो आपण त्या परमात्म्याची आठवण करत असताना. गाता आणि नाचता डोले छंदे टाळे. भगवंताच्या नामाचं, भजनाचं ज्यावेळेला भक्त साधक शिष्य ज्यावेळेला गायन करतो, ही सगळी अवस्था श्री संत गणेशनाथ स्वामी महाराजांना त्यांच्या गुरुकृपेतून प्राप्त झालेली आहे. आपण तेवढे मोठे होऊ शकत नाही, पण स्वामींचं वर्णन करू शकतो, त्यांच्या अभंगाचं चिंतन करू शकतो. आपण त्यांच्या चरणाच्या जवळ बसून त्यांची कृपा मागू शकतो. आपण त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने आपल्यालाही ती एके दिवशी अवस्था प्राप्त होऊ शकते. गाता आणि नाचता डोले छंदे टाळे. भक्त बसून भजन करत असेल, गायन करत असेल तर तो डोलतो. डोलण्याची क्रिया बसूनही होते आणि उभारलेली असेल ती व्यक्ती गायन करत असताना. इथलं गायन म्हणजे भजन या अर्थाने. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, गीत संत संगे गाऊ उभी ठाऊ जागरणी. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडेने. भजन करत असताना ती व्यक्ती बसलेली असेल तरीही ती डोलते. प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. प्रेम निर्माण झाल्यानंतर त्या प्रेमाचा एक छंद निर्माण होतो आणि त्या प्रेमाच्या छंदातून भजन करताना, गायन करताना, नामचिंतन करताना किंवा नाम घेताना, नामस्मरण करताना, नामाची आठवण करत असताना तो भक्त साधक असा डोलतो. ते शरीर आपोआप हलतं. ते आतून ज्या वेळेला हलल्या जातं त्यावेळेला ते शरीर बाहेरून पूर्ण हलतं. आतला परिणाम बाहेरच्या शरीरावरती होतो. किंवा तो साधक उभा असेल, भजन करत असेल तर तो नाचतो. नाचणे ही क्रिया उभा राहून होते. नाचतो तो. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया. आता श्री संत तुकोबाराय देहूहून पंढरीकडे निघालेले आहेत. श्री संत ज्ञानोबाराय आळंदीहून पंढरीकडे निघालेले आहेत. श्री संत निवृत्तीनाथ दादा त्र्यंबकेश्वरून पंढरीकडे निघालेले. श्री संत मुक्ताबाई पंढरीकडे निघालेले आहेत. श्री संत गजानन महाराज पंढरीकडे निघालेले आहेत. श्री संत गुंडा महाराज देगलूरकर पंढरपूरकडे निघालेले आहेत. श्री संत साधू महाराज कंधारहून, उमरखेडहून पंढरपूरकडे निघालेले आहेत. श्री संत निळोबाराय पंढरपूरकडे निघालेले आहेत. आज श्री संत सोपानदेव महाराज
त्यांना आपण सोपान काका म्हणतो, ज्ञानोबरायाचे लहान बंधू. आज दोघा भावांची भेट झालेली आहे. आज श्री संत सोपान काका महाराज सासवडून निघालेले आहेत पंढरीकडे. अनेक संत महात्मे, श्री संत एकनाथ महाराज पैठणहून पंढरीकडे, सर्व संतांचं प्रस्थान झालेलं आहे. या दिंडी सोहळ्यामध्ये ऐसा नामघोष सांगा कोठे, भजन करत असताना वारकरी नाचतात. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या, सुख देईल विसावारे. नाचती आनंद कल्लोळी, पवित्र गाणे नामावळी. पवित्र गाणे नामावळी रे. नाचतात, देहभान हरपल्या जातं. तुझे नाम गाऊ आता, तुझे रंगी नाचो था था. नाचणे, पुरुष सुद्धा नाचतो. भक्तीमध्ये पुरुषाला सुद्धा नाचायला परवानगी आहे. इतर ठिकाणचं नाचणं वेगळं, परंतु भक्तीतलं नाचणं हे प्रेमातलं नाचणं आहे. कसाही व्यक्ती असेल, खूप लाजणारा व्यक्ती जरी असेल, तरी तो भजनामध्ये नाचतो. ते भजन त्याला नाचवतं. किती चालतात वारकरी? 35 किलोमीटरचे 2 टप्पे आहेत वारीचे चालण्यासाठी. आज दिवे घाटात, काल एकादशीला दिवे घाटातून वारकरी तेवढा कठीण घाट, तेवढे कठीण वळण पार करत करत पुण्याहून सासवडला येते दिंडी. तेवढा घाट चढण असते, वळण असतात, कठीण घाटाचा प्रवास. तेवढा नाचत तो टप्पा ज्ञानोबरायाच्या संगतीमध्ये. चालिले न वाटे गाऊनिया जाता वाटे, बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग. चालल्यासारखं वाटत नाही, किती चाललो हे कळत नाही. नाचतात, थकतात. आईच्या अंतःकरणाने वारकरी भजन करत नाचून थकल्यावर त्याला पाणी देणारी, पाण्याचा हंडा घेतलेली आमची माऊली असते. वारीत प्रदूषण होऊ नये म्हणून तुळशीचं वृंदावन घेतलेली आमची माऊली असते. 700 वर्षापूर्वीपासून वारीमध्ये प्रदूषण होऊ नये. ध्वनीचं प्रदूषण असतं, कचऱ्याचं प्रदूषण असतं, पाण्याचं प्रदूषण असतं, हवेचं प्रदूषण असतं. ते होऊ नये म्हणून तुळशी अत्यंत पवित्र वृक्ष आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये फार पूर्वी हजारो वर्षापासून पूजला जातो. तो वृक्ष 24 तास प्राणवायू नाम ऑक्सिजन सोडतो. आता शास्त्रज्ञांनी ते संशोधनांती सिद्ध केलेले आहे. हे 700 वर्षापूर्वीपासून आमच्या आपल्या वारकरी संप्रदायाच्या, आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या म्हणतो, दिंडीमध्ये ती मातोश्री स्त्रियांना सुद्धा दिलेले अधिकार आहेत. तुळशीचं वृंदावन स्त्रीच्या डोक्यावर असतं. स्त्रीला आणि पोषक असणारा वायू त्या तुळशीतमधून आणि बाहेर पडत असतो. म्हणजे स्त्रीचं आरोग्य, स्त्रियांना दिलेले मान सन्मान. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. फक्त संत म्हणत नाहीत, ते करून दाखवतात. तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी. वारकरी संप्रदाय फक्त बोलत नाही, तो करून दाखवतो. बोलघेवड्यांची संख्या पुष्कळ आहे जगाच्या पाठीवरती, पण संत महात्मे करून दाखवतात. बोलणारे करून दाखवतीलच असं सांगता येत नाही. गरजेल तो पडेल काय असं म्हणतात, पण संत महात्मे बोलतात. तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी. अगोदर संत महात्मे वागून दाखवतात आणि म्हणून बोलतात. त्यांना अधिकार आहे बोलण्याचा. कृतीत आहे, त्यांच्या आचरणात आहे. बोलण्यात आहे ते कृतीत आहे, त्यांच्या ती आचरणामध्ये आहे. तो एक छंद तयार होतो. प्रपंचाचा छंद वेगळा. सोंगे छंदे काही देवजोडे ऐसे नाही. छंद वेगळा, बरं का. पण इथला जो छंद आहे, प्रेमे छंदे, प्रेमाचा छंद आहे, हा भक्तीतला आहे. मग तो टाळी वाजवतो. जन्मात कधी टाळी न वाजवली, ज्याला टाळा वाजवता येत नाही त्याने टाळी वाजवायची. छंदे टाळी कीर्तन समेळी गोपाळाच्या. आता कृष्ण अवतारामध्ये गोपाळ होते, मग आता कुठले गोपाळ आहेत? आता वारकऱ्यांनाच गोपाळ म्हटलं जातं. वारकरी म्हणजेच गोपाळ आहेत. तुका म्हणे सखे विठोबाची ते सारिखे. कृष्णावतारामध्ये ज्या वेळेला रुक्मिणी आईसाहेब रुसल्या, राधा मांडीवर बसली देवाच्या म्हणून, त्यावेळेला त्या रुसून इथे दिंडीरवनामध्ये आल्या, भीमेच्या काठावरती, चंद्रभागेच्या काठावरती. त्यावेळेला भगवान तेवढा शोध घेत आले. त्यावेळेला येताना 9 लाख गायी आणल्या, 9 लक्ष गोधने, आणि 500 गोपाळ भगवंताने सोबत आणले होते येताना. 9 लाख गायी राखण्यासाठी 500 गोपाळ. आता एका गोपाळाच्या वाट्याला किती गायी आल्या तुमचं तुम्ही बघा. आता ते डिवाइड करा तुम्ही. 900 भागिले 500 किती गोपाळांनी किती गायी राखल्या, एकेकाच्या हिश्श्याला किती आल्या?
त्यात देव सुद्धा गाय राखतोय. तुका म्हणे तू राख मनेरी. मनेरी नावाची गाय तुकोबाराय सांगतात, देवा तू राख. गायींचे रंग सुद्धा सांगितले नामदेव महाराजांनी. श्री संत नामदेवराय सांगतात, नामयाचा स्वामी गायी राखितो ढवळ्या आणि पवळ्या. ढवळ्या म्हणजे धवल पांढरा रंग, आणि पवळ्या म्हणजे तांबड्या, 2 रंगाच्या गायी होत्या. गायींचे रंग सुद्धा सांगितले संत महात्म्यांनी. संतांचा खूप मोठा अभ्यास आहे, तो अंतरंग अभ्यास आहे. वृत्तिरूपी गायी, चलावळू गायी, आणि त्या गायी गोपाळ गायी गोपाळ यमुनेच्या तटी. तसं तिथं जसा काला झाला तसा इथे पंढरीत सुद्धा काला आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमा आणि कार्तिक शुद्ध पौर्णिमा 2 वेळेस पंढरपूरला काला होतो. म्हणून ही महावारी. आषाढी निकट आला कार्तिकेचा हाड, पुरे दोन्हीच बाजार. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. भगवंताने ते गुज सांगितलेलं आहे. सांगत असे गुज. पांडुरंग परमात्मा पंढरीनाथ गुज सांगतो. गुज म्हणजे हृदयातलं बोलणं, आपल्या अंतःकरणातलं बोलणं, ते जीवलगाजवळ बोललं जातं. पारखी अशी सांगता गोष्टी घरीची कुटी खातील, ज्याला पारखच नाही त्या परमार्थातली. रत्नाची पारख जोहरी व्यक्तीला असते, सोन्याची पारख सुवर्णकाराला असते. तशी नामधारक व्यक्ती संत महात्म्याला कळते. कीर्तन समेळी गोपाळाच्या. समेळी म्हणजे समूहामध्ये. कीर्तन हा एकट्याचा अनुभव खेळ म्हणून मेळ मिळविला. प्रवचन एकटी व्यक्ती करू शकते, कथा एकटी व्यक्ती सांगू शकते, भाषण एकटी व्यक्ती देऊ शकते. पण कीर्तन करायचं असेल तर येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा आम्ही म्हणतात तुकोबाराय. आम्ही म्हटलं की समूह आला. मग कीर्तनासाठी नारद महर्षी लागतात, म्हणजे नारदाची गादी टाकतो आपण. मग ते विनेकरी पहिलं भजन सुरू करतात. समेळी हा मेळावा आहे, मांदियाळी आहे, समुदाय आहे, हा घोळका आहे, बरं का, हा समुदाय आहे. समूह म्हणतो आपण त्याला. मृदंगवादक लागतो. मृदंगवादकाला मृदंग ठेवण्यासाठी घोडी लागते. घोडीला सुद्धा सन्मान आहे, कारण केला राज्यभार चाले असा हा राजवैभव. ज्ञानियाचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तो मायसे. आळंदीहून पंढरपूरला येणारा आत्ता सध्याचा जो आणि समूह आहे लवाजम, राजा चाले ते वैभव सांगाते. पुणे जिल्ह्यामध्ये पालखी आहे तोपर्यंत पुणे जिल्हाधिकाऱ्यासहित सर्व या पालखी सोहळ्याची काळजी वाहतात. तिथून पुढे सातारा जिल्ह्यात दिंडी प्रवेश होतो. लोणंद परिसरात आल्यावर सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पूर्ण सातारा जिल्ह्यात दिंडी जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथली काळजी वाहतात. आणि तिथून पुढे सोलापूर जिल्ह्यामध्ये दिंडी प्रवेश करते. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तिथली व्यवस्था पंढरपूरपर्यंत दिंडी जाईपर्यंत तिथली काळजी वाहतात. हे राजवैभव आहे. एकेकाळी इंद्रायणीचं पाणी पिऊ दिलं नाही ज्ञानोबारायांना. बालवय होतं, दूध त्यांना कोणी प्यायला दिलं नाही, भिक्षा मागू दिली नाही, झोळी फाडून टाकली, झोळीत माती टाकली, गालफाडात मारल्या संतांना, मार खाऊन तुम्ही आम्हाला हे वैभव दिलेलं आहे. ते तुम्ही आम्ही कसं सांभाळायचं ज्याची त्याची मर्जी आहे. प्रामाणिकपणा ठेवून आपण चालायच्या संप्रदायामध्ये. ज्ञानी याचा गुरु राजा महाराव राजवैभव आहे. श्री संत नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये ज्ञानोबाराय चाल म्हणत असत. जनी मने बोला ज्ञानदेवा अभंग. चाल सांगण्यासाठी व्यक्ती लागते, चाल म्हणण्यासाठी भजनी व्यक्ती लागते. कीर्तनकार असतात, टाळकरी असतात, विनेकरी असतो, बसलेला श्रोत्याचा समूह टाळ्या वाजवत असतो. प्रत्यक्षात परमात्मा सुद्धा कीर्तनाला हजर असतात. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. रंग भरे कीर्तनात. कीर्तनात रंग भरतो. तो काय रंगपंचमीचा पिचकारीने भरायचा रंग नाही, किंवा हा कृत्रिम रासायनिक रंग नाही. हा रंग भक्ती रंग आहे, हा रंग प्रेम रंग आहे, हा भगवत रंग आहे. रंगी रंगे रे श्रीरंगे. भगवंताचं नावच श्रीरंग आहे. आणि म्हणून त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये आपण रंगून जातो. रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे. हा रंग काही आवरा आहे.
गुरुकृपेशिवाय हा रंग आपल्याला प्राप्त होत नाही. गरुडध्वज, पताका, मृदंग आणि टाळ. आता दिंडीमध्ये हे सगळं लागतं. पताका लागतात. उंच पताका झळकती, कुंचे पताकाचे भार. पताका सुरुवातीला असतात. त्यानंतर मृदंगवादक, टाळकरी, विणेकरी, तुळशी वृंदावन घेतलेली माता भगिनी, पाण्याचा हंडा घेतलेली माता भगिनी, खूप टाळकरी आणि पाठीमागे, आणि ज्यांना टाळ वाजवता येत नाही ते आपलं टाळी वाजवत पाठीमागे चालतात. असा समूह असतो. पताका, मृदंगवादक, टाळकरी, विणेकरी, तुळशी वृंदावन घेतलेली माता भगिनी, हंडा पाण्याचा घेतलेली माता भगिनी. आणि त्या पताकामध्येच आपदागिरी असते. गरुड टके म्हटलेलं जातं. कुंचे पताकाचे भार, उंच पताका झळकती किंवा गरुड टके म्हणतात. त्याला आपदागिरी म्हणतात संप्रदायामध्ये. सूर्यचंद्र असतो. गरुड हनुमंत असतात. कारण ही गरुड झेप आहे, हनुमंताची उड्डाण आहे. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा संप्रदाय टिकून राहणार आहे. म्हणून एका आपदागिरीवर चंद्र सूर्य असतात आणि एका आपदागिरीवर हे गरुड भरारी आहे, गरुड झेप आहे, गरुड हनुमंत असतात. भक्तीतलं हे वैभव आहे. मृदंग असतात. एक मृदंग असतो, अनेक मृदंग असतात. विना मात्र एकच असतो. मृदंग अपार, टाळ घोळ. अपार मृदंग असतात. अपार मिळाले वारकरी रे. लाखोंचा समुदाय निघालेला आहे पंढरीकडे. वैष्णव सकळ भक्ती सुख. हे सगळे वैष्णव हे भक्तीतलं सुख आहे. विषयातही सुख आहे, प्रपंचातही सुख आहे, भोगातही सुख आहे, पण हे भक्तीतलं सुख आहे. भक्ती सुखे जे मातले ते कळी काळा शूर झाले. भक्ती सुख नाही आले अनुभवा, तो मी ज्ञानदेवा काय करू. वैष्णवांना भक्तीतलं सुख प्राप्त झालेलं आहे. वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. म्हणजे भक्तीतलं सुख आहे. हे वैष्णवाच्या संगतीतलं सुख आहे, देवाच्या संगतीतलं सुख आहे, नामधारकाच्या संगतीतलं सुख आहे. सुखवशे हेची ठाई बहुपायी संताच्या, म्हणून केला वास नाही नाश ते ठाई. ते भक्ती सुख आहे. वैष्णव चालिले गरजत भजन करत जातात. महावीर ते अद्भुत असं म्हटलेलं आहे. वैष्णवाला वीर म्हटलेलं आहे. झुंजार ते एक विष्णुदास जगी. तेथे सुखाची वसती गाती वैष्णव नाचती. दिंड्या पताका झळकती जे गरजती हरिनामे. दोषा झाली घे घे मारी पळती भरले दिशाचारी. नये ते माघारी नाही उरी परताया. करीती जय जयकार देव 33 कोटी. त्यांची चूक झाली, आता ते देवता झाले, आता त्यांना भजन करतात नाही. ते फक्त जय जयकार करू शकतात. देव टाळ वाजवू शकत नाहीत, मृदंग वाजवू शकत नाहीत. जे सुख सामान्य व्यक्तीला मृत्यूलोकामध्ये मिळतं. म्हणून असं करीती ब्रह्मादिक देखुनी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणते भाग्याचे कैसे. स्वर्गीच्या मरिच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. मग ते जय जयकार करतात. त्यांना टाळी पण वाजवता येते का नाही माहीत नाही, मग ते फक्त जय जयकार करतात. करीती जय जयकार देव 33 कोटी. सुरवर भूलोक भोरलोक जनोलोक मोहलोक सत्यलोक तपोलोक स्वर्ग वैकुंठ कैलास सत्यलोक अशा अनेक लोकाची आणि मांडणी आपल्या धर्मग्रंथामध्ये पाहायला मिळते. त्याची संकल्पना आपल्याला ऐकायला मिळते. त्याची रचना आहे असं सांगतात. ऋषीमुनींनी त्याचे अनुभव घेतलेले आहेत. नामी वैकुंठवासी. वैकुंठाचा उल्लेख तुकोबारांनी केला. आलो याचे कारण असे. आलो म्हणजे ज्या वैकुंठातून आले ते वैकुंठ वेगळं आणि अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका पंढरपूरला संतांनी वैकुंठ म्हटलेलं आहे. पण आता देवांचा नाईलाज आहे. आता ते देव झाले, ते VIP आहेत, खूप मोठे आहेत, उच्च पदस्थ आहेत, परंतु त्यांना जय जयकार करण्याशिवाय पर्याय नाही. 33 कोटी देव व्योम नावाच्या आकाशामध्ये येतात आणि तिथून ते खाली मृत्यूलोकातला भक्तिसुखाचा सोहळा पाहतात आणि ते जय जयकार करतात. विमानाच्या दाटी पहावया.
ते विमान म्हणजे इंधनावर चालणारं विमान आहे. असे पुष्पक विमान ही संकल्पना आहे आपल्या धर्मशास्त्रामध्ये. म्हणे रामेश्वर सकाळपासून गेला तो विमानी बैसोनी. रामेश्वरजी शास्त्री सांगतात तुकोबारायच्या बद्दल. म्हणून ते विमान देव विमानी बैसोनी स्तुती गाते. ते स्तुती गाऊ शकतात, ते जय जयकार करू शकतात, ते भजन करू शकत नाहीत, कारण ते अंतरिक्षामध्ये आहेत. विमानाच्या दाटी पहावया, पुष्पांचा वर्षाव करीती नामघोष. ते फुलांचा वर्षाव करतात. त्यांना प्राप्त असलेली फुलं, त्यांच्या त्या देशातली फुलं, मग कोणी स्वर्गातली असतील, कोणी वैकुंठातली असतील, कोणी कैलासातली असतील, कोणी सत्यलोकातली असतील, त्यांच्या ठिकाणी त्या भूमीमध्ये येणारी जी फुलं आहेत, ती कोणती फुलं आहेत आपल्याला माहीत नाही, त्यांचे नावं माहीत नाहीत, पण ते फुलं उधळतात म्हणे. फुलाला सुमन म्हणतात. सु म्हणजे चांगलं मन. चांगलं मन हे सुद्धा फुलासारखंच आहे. ते आशीर्वाद देत असतील, आशीर्वादाची उधळण करत असतील, असंही आपण म्हणू शकतो. नामघोष करतात, ते नाम घेतात. म्हणजे मृत्यूलोकात भजन करणाऱ्या वैष्णवांचं, वारकऱ्यांचं नाम घेत असतील, ते ज्ञानोबा तुकाराम म्हणत असतील, ज्ञानदेव तुकाराम म्हणत असतील, श्री ज्ञानोबाराय श्री तुकोबाराय म्हणत असतील, किंवा जो रामकृष्ण हरी नामघोष चाललेला आहे त्या नामाचा घोष त्यांच्या कानावर पडतं, ते ऐकू जातं. त्यांना ऐकू येईल इतक्या अंतरापर्यंत व्योम आकाशामध्ये येतात. यांनी सर्व वास लाजविला. कोणी? नामघोष करणाऱ्या वारकऱ्यांनी, वैष्णवांनी, किंवा जे नामघोष करतात त्यांच्यावर ते पुष्पांचा वर्षाव करतात. आणि ते म्हणतात की यांनी सर्व वास लाजविला. आम्ही यज्ञ करून आलो, आम्ही देवता झालो, देव झालो, परंतु आमचं सुद्धा जीवन लाजीरवान आहे, कारण आम्हाला वारकरी होता आलं नाही, आम्हाला कळलं नाही. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. वारकरी धन्य आहेत, ते जन्माला आले, गर्भवास भोगून आले. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. मनुष्य जन्म त्यांनी प्राप्त करून घेतला. त्यांना मनुष्य जन्म घेण्याची वारकऱ्याला लाज वाटली नाही, पण ज्यांना मनुष्य जन्म प्राप्त करून घेण्याची लाज वाटली त्यांना मात्र आता खेद वाटतो, खंत वाटतो की आपण देव झालो, आपली चूक झाली. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. संत स्वतःला धन्य मानतात, वारकरी स्वतःला धन्य मानतात की आम्ही मनुष्य जन्म प्राप्त करून घेतला, आम्हाला विठोबाचा दास्यत्व. दास्यत्व ही 7व्या क्रमांकाची भक्ती. दास्यत्व निकट हनुमंते केले म्हणून देखील रामचरण. दास्यत्वातून सेवा घडते, भगवंताच्या चरणाच्या जवळ बसून राहता येतं, निकट वास करता येतो. तुका म्हणे सत्ता करून निकट सेवेची. देवाच्या जवळ बसता येतं, देवावर सत्ता गाजवता येते. तो नंतर दास्यत्व कर. दास्य करी दासाचे उन्हेने साहित्याचे, वाडिले ठायचे भानी टाकून या धावे. ऐसा कृपेचा सागर विटेव भाग कटीकर, सर्वस्वेव उदार भक्ता लगी प्रगटे. हे सर्व वर्णन श्री संत गणेशनाथ स्वामी महाराज करतात. श्री संत गणेशनाथ स्वामी महाराज म्हणजे नाथपंथी साधू, योगाभ्यासी, पण ते वारकरी आहेत. योगाभ्यास करा तुम्ही, पण वारकरी व्हा. ज्ञान प्राप्त करून घ्या तुम्ही, वारकरी व्हा. तुम्ही कला प्राप्त करून घ्या, पण वारकरी व्हा. तुम्ही अनेक विद्या प्राप्त करून घ्या, परंतु वारकरी व्हा. म्हणजे नामधारक व्हा, वैष्णव व्हा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा आनंद नाही. ऐसा नामघोष सांगा कोठे. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे. पंढरपूर सारखं जगाच्या पाठीवर कुठंच नाही.
कली पापाची हे मूर्ती नाम खर्ग घेऊ होती. कली ही पापमूर्ती असल्यामुळे संत महात्म्यांनी नाम स्वीकारलं, विठ्ठल नाम, आणि त्या विठ्ठल नामाची शक्ती प्राप्त करून घेतली. सतत त्या नामाचा जप, सतत त्या नामाचं स्मरण, सतत त्या नामाचं चिंतन करत ते मुखामध्ये विठ्ठलाचं नाम आहे त्यांच्या. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले असा. संत नामधारक आहेत. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. न लगे जाणावे नेनावे गावे आनंदे नाचावे, प्रेमसुख घ्यावे वैष्णवाची संगती. प्रेमसुख प्राप्त झालं का आपल्याला, ही गोष्ट महत्त्वाची. आपण परमार्थ एवढ्यासाठीच करायचा. परमार्थ पैसे मिळवण्यासाठी नाही, परमार्थ लौकिकामध्ये आपलं नाव व्हावं यासाठी नाही, परमार्थ प्रसिद्धीसाठी नाही, परमार्थ विद्वत्ता गाजवण्यासाठी नाही, किंवा परमार्थ लोकांनी आपल्याला मानावं यासाठी नाही. मी एक कोणीतरी आहे हे दाखवण्यासाठी, जगी कीर्ती व्हावी यासाठी नाही. हे सगळं गौण आहे. संतांनी नामाला प्राधान्य दिलेलं आहे. तुका म्हणे घाली नामासाठी उडी, पांडुरंग थडी पावली. बाकी नामा वाचून सगळा शीन संत महात्म्याला वाटतो. म्हणून नाम गावो नाम ध्यावो, नाम विठोबाला वाहू, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, असं नामदेवराय बोलतात. गणेशनाथ म्हणे सत्य भक्तिभाव. भक्तिभावच जर सत्य असेल तर इतर भाव असत्य आहेत असं म्हणायला काय हरकत आहे. स्वामीच्या कृपेने आपण सांगू बोलू. भक्तिभाव हा सत्य भाव आहे. देहभाव, जीवभाव, ब्रह्मभाव, भक्तिभाव, प्रेमभाव. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा. जीव देहभावच जीवभाव आहे. तो जीवभावच संतांनी ब्रह्मभाव केला. तो ब्रह्मभावच भक्तिभाव झाला, आणि तो भक्तिभाव तोच प्रेमभाव झाला. आम्ही मात्र स्वतःचा भाव कसा वाढेल याची काळजी करतो. आम्ही कशाचे भाव वाढवून ठेवले. भावफलक हा व्यापारात असतो, भावफलक भक्ती क्षेत्रात नसतो. आणि हे गुरुकृपेशिवाय कळत नाही आपल्याला. आपणच खरं तर मायामोहपाशात बांधून घेतलं स्वतःला. बंधनाचा तोडू फासा, याने कर्मबंधन तोडलेलं आहे. हे पाश आपल्याला आवळतात आणि मग बंधनात आपण अधोगतीला जातो. देवाला बांधायचे. भक्तिभावे आम्ही बांधलासे गाठी, देवतीही बळी धरिला सायाशे करुणी अनाश उपाधीचा. पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन स्वय जनार्दनतेची झाले. धिक्कार कशाचा करायचा आणि पुरस्कार कशाचा करायचा हे कळलं पाहिजे. तो वारकरी, तो नामधारक, तो वैष्णव, आणि तो प्रेमस्वरूपापर्यंत गेलेला आहे. प्रेमसुख दे, प्रेमसुख दे, प्रेमाविना हे समाधान. प्रेमसुख मागितलेलं आहे भगवान परमात्म्याला, आणि ते प्रेम नामातून येत असतं. त्यासाठी नामाचा जिव्हाळा, त्या जिव्हाळ्यापर्यंत जायचं आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नाही माझे म्हणा हो का पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. तुकोबाराय सांगतात. म्हणजे अनेक नाही माझे म्हणा हो का पंडित शहाणा. भोळी भक्ती करा. जाणीवशी नाही. माझी भक्ती भोळी, एकविध भाव बळी, मी का पडेन निराळा, ऐसा सांडुनी सोहळा. या अभंगाचं निरूपण महाराज तुम्ही करू शकता असं आमचे श्रीकांतजी म्हणाले. खरंच मी सामान्य आहे. मी आपलं गुरुकृपेतून बोलत असतो. माझा खरंच अधिकार नाही. शास्त्राभ्यास नाही, माझा व्याकरणाचा अभ्यास नाही, संस्कृतचा अभ्यास नाही, ग्रंथाचा अभ्यास नाही. पण तरीही तुमची श्रद्धा आहे म्हणून गुरुकृपेतून हे बोलायचं. बांधला हा देव जाऊन येदी. संतांनी देव बांधला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून यादोर.
देवाला बांधता येतं. गवळणी बांधी ती धारणाशी गळा, खेळे हा गोपाळा माझी ब्रह्म. गवळणी देवाला बांधलं. कुठं बांधलं? आपल्या कंठात बांधून ठेवलं. नामचिंतन, नामस्मरण, नामजप करत असताना देव बांधून टाकता येतो. त्याला हृदय बंदीखाना केला. हृदयात बांधलं त्याला. बंदीखाना म्हणजे तुरुंग, जेल. बांधून टाकलं त्याला. कशाने? प्रेमाने. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. प्रेमाच्या दोऱ्याने देवाला बांधायचं. ऋणानुबंधात नात्यातली लोक बांधलेली असतात. प्रेमाच्या बंधनामध्ये देव बांधता येतो. प्रेमाच्या सूत्रामध्ये देवाला बांधायचं असतं. म्हणून भगवान परमात्म्याला बांधायचं असेल तर देव बांधल्यावर तो ताब्यात आला. देव बांधल्यावर बांधणारा त्याचा मालक झाला ना. देव स्वतःला बांधवून घेतो. का? प्रेमात, अहंकारात नाही. विषयी लोकांकडून बांधून घेतल्या जात नाही. तो संत त्याला बांधतात. ती बांधायची दोरी वेगळी आहे. ते बांधणं वेगळं आहे, ते बांधून घेणं वेगळं आहे. आईसारखं प्रेम पाहिजे. आईने उखळाला बांधलं तर देवाने बांधून घेतलं. दामोदर, दाव्याने बांधलं म्हणून देवाचं नाव दामोदर आहे. दामनाम बद्धती उदरहा इति दामोदरहा. दाव्याने बांधलं. पोटाला दाव बांधला आणि तेच उखळाला बांधलं. ती जी लीला आहे भगवंताची, ती दामोदर लीला आहे. आपल्या आईकडून तो दाव्याने सुद्धा बांधून घेतो. भक्तिप्रेमाने भक्ताकडून तो बांधला जातो. असा देव जर बांधला. पशुला हे दाव्याने बांधलं जातो. खुंट्याला बांधतो आपण. देवाला दाव्यानेच बांधलं जातं. पण यशोदेने दाव्याने बांधलं. पण आपण मात्र प्रेमसूत्रात बांधायचं त्याला. आणि ते प्रेमसूत्र हे एक सूत्र आहे बरं का. इतर सूत्र वेगळे, गुणसूत्र वेगळं, ब्रह्मसूत्र वेगळं. दाव्यालाही सूत्र, दोरीलाही सूत्रच म्हणतात, सूत्र. पण हे प्रेमसूत्र दोरी आहे. आणि हे प्रेम नामाने येतं. ते नाम श्रीगुरु देतात. श्रीगुरु मुखातून ज्यावेळा येतं त्यावेळा ते नाम आपल्याला प्रेमापर्यंत घेऊन जातं. ही प्रगती आहे, हा प्रोग्रेस आहे, हा विकास आहे परमार्थ मार्गातला, की आपण नामाचा आधार घेऊन भगवंताच्या चरणापर्यंत जातो. आपल्याला देव पाहिल्यानंतर प्रेम निर्माण होतं. देव म्हणजेच प्रेम आहे. विटेवर प्रेम उभं आहे. त्या प्रेमाची भेट घ्या आपल्या जीवनामध्ये. बांधला हा देव जाऊन येदी. जाऊन येदी म्हणजे देव भक्ताला दूर जाऊ देत नाही, भक्त देवाला दूर जाऊ देत नाही. भक्ताच्या हृदयामध्ये तो कायम राहतो, वास्तव्य करतो, बांधला जातो. त्याचा वास, त्याचं वास्तव्य, त्याचा रहिवास, त्याचं राहणं भक्ताच्या हृदयामध्ये आहे. म्हणून नामचिंतन सतत करा. वारी चालू आहे. ज्यांना जाणं झालं नाही त्यांनी अष्टमी नवमीपासून पंढरीत जा, पौर्णिमेपर्यंत राहा. सगळे तिथले जे विधी आहेत, दशमी एक व्रत, करादिंडी दर्शन, एकादशी उपवास, तुम्ही जागा जागरास. दशमी व्रताचा आरंभ, करादिंडी जागरण समारंभ, मग तो परमानंद संतोष पावेल. सद्गुरु कृपेने इथे बोलण्याचा योग आला. उभे रोमांचित, नेत्रे अश्रुपात, कंठ सद्गदित आठविता. झालेली सेवा या प्रसंगाच्या माध्यमातून श्री गणेशनाथ स्वामी महाराजांच्या या फेसबुक पेजच्या माध्यमातून त्यांच्या चरणी अर्पण करतो. पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबराच्या चरणी अर्पण करतो. शिवला विराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल, पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, रामकृष्ण हरी.